श्री स्वामी समर्थ 24 जुलै 2025ला गुरुवारी आषाढ अमावस्या आलेली आहे। आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या। या दिवसानंतर श्रावण महिना सुरू होत असतो। दीप अमावस्या म्हणजेच आषाढ महिन्याची अमावस्या। या दिवशी आपल्या घरातील इकडे तिकडे ठेवलेले, त्याचप्रमाणे देवघरातील दिवे, समया, निरांजने, लामण दिवे हे सर्व घासून पुसून लक्क स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते आणि या दिव्यांना तसेच देवांना ओवाळले जाते। तसेच आपल्या घरातील जी मुले आहेत तर त्यांना सुद्धा या दिवशी ओवाळले जाते। या दिवशी मुलांना का ओवाळतात? वर्षातून एकदा फक्त दीप अमावस्येला मुलांना ओवाळण्याची एक विशेष अशी परंपरा आहे। तर या दिवशी मुलांना आपण जेव्हा ओवाळतो तर त्यावेळेला आपण कोणत्या वेळेमध्ये त्यांना ओवाळायचे आहे, त्याचप्रमाणे दिवा घेताना आपण त्यांना धातूचा घ्यायचा आहे की कणकेचा घ्यायचा आहे, तसेच दिव्यामध्ये तेल वापरावे की तूप वापरावे, किती दिव्यांनी मुलांना ओवाळावे आणि फक्त मुलांना ओवाळावे की मुलींना सुद्धा ओवाळावे, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ही अमावस्या पितरांना समर्पित असते। त्याचप्रमाणे या दिवशी भगवान शंकर, पार्वती, गणपती आणि कार्तिकेय यांची सुद्धा पूजा केली जाते। तसेच या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे। महिला ज्या आहेत तर त्या तुळशीला किंवा पिंपळाला 108 प्रदक्षिणा या दीप अमावस्येला घालत असतात। तसेच जे शिवभक्त आहेत तर ते शिवांची या दिवशी पूजा करत असतात, व्रतही करत असतात। गरुड पुराणानुसार आषाढ अमावस्येचे जे व्रत आहे तर ते केल्यामुळे आपले पितर जे आहेत तर ते सुद्धा प्रसन्न होतात। तसेच आपल्याला सर्व पापापासून मुक्ती मिळत असते, सर्व दोष जे आहेत तर ते नष्ट होत असतात। या दिवशी पितरांसाठी उपवास सुद्धा केला जातो। तसेच या दिवशी लहान मुलांना ओवाळण्याची सुद्धा पद्धत आहे। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला खूप महत्त्व आहे। दिवा हा ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक आहे। त्याचप्रमाणे दिवा हा अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे काम करत असतो आणि आपली जी मुले आहेत तर ती वंशाचे दिवे असतात। मुलांना कुलदीपक असे सुद्धा म्हटले जाते। आजची मुले ही उद्याचे नागरिक असतात, त्यामुळे धर्मशास्त्राने सांगितलेला हा एक विधी आहे। अनेक ठिकाणी सायंकाळी शुभम करोती म्हणून लहान मुलांना ओवाळले जाते। लहान मुलांना जे आपल्याला ओवाळायचं आहे तर ते संध्याकाळच्या वेळेला म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला ओवाळायचे आहे। दीप अमावस्येला आपण दिव्यांची पूजा करत असतो आणि ही पूजा केल्यामुळे दिव्यातील देवतत्वाचे पूजन होते आणि त्यातील दैवत्व जे आहे तर ते कार्यरत होते आणि ते वर्षभर जागृत राहते। तसेच आपल्याला दीपदेवतेचे आशीर्वाद प्राप्त होत असतात। आता आपण जेव्हा आपल्या मुलांना ओवाळणार आहोत तर त्या अगोदर आपल्याला आपल्या घरातील सर्व दिव्यांची पूजा करायची आहे आणि देवांना ओवाळायचं आहे आणि यानंतर आपल्याला आपल्या मुलांना ओवाळायचं आहे। आता जेव्हा आपण देवांना ओवाळत असतो तर त्यावेळेला आपल्याला कणकेच्या दिव्यांनी ओवाळायचे असते आणि जेव्हा आपण मुलांना ओवाळत असतो त्यावेळेला सुद्धा आपल्याला कणकेच्या दिव्यांनीच ओवाळायचे आहे। इतर वेळेला जेव्हा आपण औक्षण करतो तर त्यावेळेला आपण धातूच्या दिव्यांचा वापर करू शकतो, जसं की तांब्याचा, अगदी चांदीचा सुद्धा। परंतु दीप अमावस्येच्या दिवशी कणकेच्या दिव्यांना विशेष महत्त्व आहे। कणिक घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला गुळाचे पाणी म्हणजे पाण्यामध्ये थोडासा गुळ जो आहे तर तो टाकायचा। हे पाणी थोडंसं गरम करून घ्यायचं। तो गुळ त्या पाण्यामध्ये विरघळला की मग आपल्याला तो कणकीमध्ये म्हणजे गव्हाच्या पिठामध्ये ते पाणी घालायचं आहे आणि पीठ आपल्याला व्यवस्थित असं घट्ट मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे जे दिवे आहेत तर ते वाफवून सुद्धा घ्यायचे आहेत। वाफवल्यामुळे काय होतं तर दिव्यांचा आकार जो आहे तर तो व्यवस्थित तयार होत असतो। आणि यानंतर आपण जेव्हा मुलांना ओवाळतो त्यावेळेला त्या दिव्यामध्ये तेलच घालायचे आहे। कोणत्याही व्यक्तीला जेव्हा आपण ओवाळतो त्याचं औक्षण करतो त्यावेळेला तेलाच्या दिव्यांनीच ते औक्षण करावे, चुकूनही तुपाचा वापर करायचा नाही। कारण देवांना जेव्हा ओवाळतो त्यावेळेला आपण तूप वापरले तरी चालते, परंतु कोणत्याही व्यक्तीचं औक्षण करताना मात्र तेलाचा वापर करायचा आहे। त्यामुळे आपल्याला या दिव्यामध्ये तेलाचा वापर करायचा आहे। आता जेव्हा आपण मुलांना ओवाळणार आहोत तर त्यावेळेला ज्या ठिकाणी आपल्याला मुलांना ओवाळायचं आहे ती जागा स्वच्छ करायची, त्या ठिकाणी पाट मांडायचा आणि यानंतर त्या पाटाभोवती छान अशी रांगोळी काढायची आणि त्या पाटावरती मुलाला बसवायला सांगायचं। त्यानंतर त्या मुलाच्या डोक्यावरती टोपी घालायची, टोपी नसेल तर रुमाल ठेवायचा आणि मुलांना ओवाळायचे आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे किती दिव्यांनी ओवाळायचं तर 1 किंवा 2 दिव्यांनी आपल्याला मुलांना ओवाळायचं आहे, म्हणजे मुलांचं औक्षण करायचं आहे। आणि जेव्हा आपण देवांना ओवाळतो त्यावेळेला आपल्याला 5 कणकेच्या दिव्यांनी देवांना ओवाळायचे असते। आता जेव्हा आपण मुलांना ओवाळणार आहोत तर त्यावेळेला मुलांच्या भवितव्यासाठी, मुलांच्या प्रगतीसाठी आपल्याला इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे। ती इच्छा पूर्ण व्हावी अशी आपल्याला प्रार्थना सुद्धा करायची आहे। तसेच आपण जेव्हा
मुलांना ओवाळत असतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये कोणताही नकारात्मक विचार, कोणतीही नकारात्मक गोष्ट आणायची नाही. आपलं मन जे आहे तर ते सात्विक ठेवायचं आहे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे आणि आपल्या मुलांचे औक्षण जे आहे तर ते करायचे आहे. ज्याप्रमाणे आपण मुलांना ओवाळतो तसेच मुलींना सुद्धा ओवाळायचे आहे. आपल्या घरामध्ये एकापेक्षा जास्त मुली असतील तर अगोदर आपल्याला एका मुलाला ओवाळायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दुसऱ्या मुलाला बसायला सांगून त्याचं औक्षण करायचं आहे. आता औक्षण करण्याअगोदर फक्त आपल्याला दिव्याने ओवाळायचं नाही, तर त्याच्या कपाळावरती आपल्याला कुंकवाचा टिळक करायचा आहे. त्यावरती थोड्याशा अक्षता चिकटवायच्या आहेत, डोक्यावरती अक्षता टाकायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला हे औक्षण जे आहे तर ते करायचे आहे. ज्याप्रमाणे आपण इतर वेळेला औक्षण करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे औक्षण जे आहे तर ते करायचे असते. आता हे जे दिवे आहेत तर हे ओवाळून झाल्यानंतर याचं काय करायचं, तर आपल्याला दुसऱ्या दिवशी हे दिवे एखाद्या झाडाखाली ठेवायचे आहेत. देवांना ओवाळण्यासाठी जे दिवे तयार आपण करतो ते वेगळे आणि मुलांना ओवाळण्यासाठी जे दिवे करतो तर ते आपल्याला वेगळे ठेवायचे आहेत. एका मुलाला आपण ज्या दिव्यांनी ओवाळणार आहोत त्याच दिव्यांनी आपल्याला दुसऱ्या मुलांना सुद्धा ओवाळायचे आहे. फक्त ज्या दिव्यांनी देवांना ओवाळलेले आहे तर त्या दिव्यांनी मुलांना ओवाळायचे नाही, एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने नेहमीप्रमाणे आपण जे औक्षण करतो असेच औक्षण आपल्याला दीप अमावस्येला आपल्या मुलांचे, आपल्या मुलींचे करायचे आहे. फक्त आपल्याला कणकेच्या दिव्यांनी हे औक्षण करायचे आहे.